प्रेमळ मित्रांनो, असेच बाळूमामांचे संदेश जर तुम्हाला देखील प्राप्त करायचे असतील तर तुम्हीही आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा मामांचा संदेश आपल्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच ऐकावा। बाळूमामा म्हणजे सुखाचे समुद्र आहेत आणि माणसांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पतरू आहेत। 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या बाळूमामांकडे वास्तव्यात आहेत। त्यामुळेच हे सामान्य माणसा, तू मात्र तुझ्या जिभेचे चोचले पूर्वीनं थांबव आणि हीच जीभ तू बाळूमामांचे नामस्मरण भक्तीकडे वळव। व्यर्थ बडबड करू नकोस, बाळूमामांच्या चरणासा दास हो। नक्कीच बाळूमामा तुझ्या आयुष्यामध्ये मोठा चमत्कार करतील, एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे। आजचा हा संदेश तुम्हाला जर मनापासून आवडला तर प्रेमळ मित्रांनो, या संदेशाला आपण 1 लाईक नक्कीच करावे। बाकी कधी कधी सगळं काही संपलेलं आहे, आता मात्र काही देखील होऊ शकणार नाही असे आपल्याला वाटत असते। आपण मात्र असे समज करून घेतो, आपण आपल्यालाच त्यावेळी घाबरतो। परंतु थोडंसं शांत राहिलं आणि बाळूमामांचे वचन प्रत्यक्षाने आपण लक्षात ठेवल्यानंतर आपण मात्र खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार आपल्याला मिळून जाईल आणि पुढचा मार्ग तुम्हाला देखील दिसून जाईल। म्हणूनच बाळूमामांना तुम्ही शरण जावे आणि बाळूमामांच्या नामस्मरणात आपण मात्र नेहमी दंग राहावे, एवढंच आपल्याला नेहमी नक्कीच स्मरणात ठेवायचं आहे। बाकी तुम्ही किती सहजपणे बोलून जाल ना की आम्ही मामांचे भक्त आहोत। खरं तर बाळूमामांचे भक्त होणं ही काही साधी सोपी गोष्ट मुळीच नाही आणि पदवी देखील नाही, हुद्दा देखील नाही, तर तो एक मिळालेला जन्म आहे। पुनर्जन्म आपल्याला हवे तर म्हणता येईल, ज्यात आपल्या पूर्व पुण्यामुळे बाळूमामांनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी मात्र आपल्याला बहाल केलेली आहे आणि ही संधी मात्र परत येणे मुळीच नाही। तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा, हेच आम्ही तुम्हाला आजच्या या संदेशाद्वारे नक्की सांगू इच्छितो। बाकी बंधन नाही मामांच्या नामाला, अंतही नाही मामांच्या कृपेला, कुठे कसेही घ्यावे मामांचे नाव, उपस्थित असतात हे गुरुमाऊली आपल्या भक्तांच्या पाठीशी ठाम। बाकी मामांच्या मनात काय असते आपल्याला मात्र मुळीच ज्ञात नसते। आपण आपल्याला जे हवे ते मात्र आपण बाळूमामांकडून नेहमीच मागत राहतो। आपले कल्याण कशात आहे हे मात्र बाळूमामांना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते, म्हणून बाळूमामांवर तुम्ही मात्र पूर्ण विश्वास ठेवावा। जे प्रत्यक्ष ते तुम्हाला कधीच सोडून देणार नाहीत हे मात्र नेहमी तुम्ही लक्षात घ्या। प्रार्थनेमध्येच खरे प्रचंड सामर्थ्य असते। प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू तर शकणार नाही, परंतु आपली त्या प्रसंगाकडे पाहण्याची वृत्ती निश्चितच बदलते, तिला अधिक सकारात्मक करते। म्हणूनच तुम्हाला मात्र नेहमी भगवंतांच्या भक्तीमध्ये राहायचं आहे। बाकी आज आपण हा संदेश जर निवडलेला असेल तर आपण ही प्रार्थना मामांच्या चरणी नक्कीच करावी। हे गुरुमाऊली, जेव्हा जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो ना, तेव्हा माझे मन व्याकुलतेने नेहमीच तुमचा धावा करते आणि हे आई, जेव्हा तू शरणाचा विलंब न करता लगेच आमच्यासाठी धावत येते आणि प्रत्यक्ष मला संकटातून बाहेर काढते। हे गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती मात्र तुम्हाला निश्चितच आवडते, हीच आमची खरी दौलत आहे। हे माऊली, असेच आम्हा बालकांवर तुम्ही प्रेम करा, आम्हाला प्रेरणा द्या, आम्हाला मार्गदर्शन करा, कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरं कोणीच नाही, एवढं मात्र आपण मामांच्या चरणी सतत म्हटलं पाहिजे। जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईल, हाच तुला माझा आशीर्वाद आहे, असंच परमेश्वर आपल्याला नेहमीच म्हणत असतात। आणि भगवंत आपण प्रत्येक भक्तांना एकच म्हणतात, खोटेपणा, फसवणूक आणि वाईट वृत्ती तुम्हाला काही क्षणिक आनंद तर नक्कीच देईन, परंतु त्यांची किंमत तुम्हाला भविष्यात निश्चितच चुकवावी लागेल। म्हणूनच तुम्ही मात्र खोटेपणा किंवा फसवणूक इतरांची करू नका, अन्यथा तुम्हाला मात्र त्याची परतफेड निश्चितच करावी लागेल।
मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात, कारण त्यासाठी मात्र 4 माणसं तरी असतात. परंतु मेलेल्या मनाचं काय, हा प्रश्न मात्र मनामध्ये नक्कीच उरतो. कारण की प्रत्यक्ष त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतात, ना 4 माणसं मन सांभाळायला येतात. म्हणूनच तुम्हाला मात्र भगवंतांच्या भक्तीमध्ये सर्वप्रथम राहायचं आहे, जेणेकरून तुमची मनस्थिती कधी देखील बिघडणार नाही. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात अमुक तमुक गोष्टी चांगली घडली असं सतत सांगणारी माणसं एक दिवस मात्र तुमचं कधीही भरून न निघणारं नुकसान करून जातील, एवढं मात्र निश्चिंतच आहे. बाकी मित्रांनो, रुसून बसणारा किती रुसतो हे कधी महत्त्वाचं नाही, प्रत्यक्ष मनवणारा कसं मनवतं हेच अधिक महत्त्वाचं आहे. बाकी सध्या मात्र आयुष्यात जे काय तुमच्या नक्कीच चालू आहे, त्या मात्र प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यात जर तुम्ही कर्म उत्तम करत असाल तर त्यासाठी उत्तमच चालू आहे. म्हणूनच अर्थात तुम्ही जर कर्म उत्तम कराल तर भगवंतांच्या निर्णयानेच तुमचं आयुष्य चालू आहे. म्हणूनच मनासारखे झाले तर बाळूमामांची इच्छा, आणि मनाविरुद्ध झाले तर ती देखील बाळूमामांची इच्छा. सर्व करता आणि करविता तर तोच आहे, एवढं आपण नेहमी स्मरणात ठेवून आनंदी आयुष्य मात्र जगलं पाहिजे. बाकी खरं तर वाईट तेव्हाच वाटतं जेव्हा जबाबदाऱ्या पार पाडून देखील आपली मात्र कुठेही किंमत केली जात नाही. अशा वेळी मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंदी राहायचं आहे. बाकी लक्षात ठेवा की कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर मात्र कधी देखील घ्यायची नसते. जी गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करायची आहे ती मात्र तुम्ही बिनधास्तपणे करा. ती गोष्ट यशासाठी आपण मात्र सातत्याने प्रयत्न केलं पाहिजे. आणि आयुष्यात 2 गोष्टी तर खूप जास्त कठीण असतात, तुमच्यावर प्रेम नसलेल्या व्यक्तीसोबत राहणे आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याशिवाय जगणे. बाकी नेहमी आपण मात्र स्वतःला OTP सारखं निश्चिंतच तयार ठेवलं पाहिजे, जेणेकरून कोणीही तुमचा मात्र दुसऱ्यांदा वापर करू शकणार नाहीत. एवढं मात्र निश्चिंतच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, खोटं बोलणं हे तर एक असं वेदनाशामक औषध आहे की ज्याने तात्पुरते तर तुम्हाला बरे वाटेल, परंतु बरे वाटले तरी देखील त्याच्या मात्र असंख्य साईड इफेक्ट्सचा सामना निश्चिंतच तुम्हाला करावा लागतो. म्हणूनच खोटं आपण मात्र कधी देखील बोलू नये. बाकी खूप मोठे व्हा, सगळं तुम्ही जग जिंका, पण एवढं मात्र नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सावली देणारं झाड आणि आधार देणारी माणसं यांना मात्र तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत कधी देखील विसरू नका. बाकी मन मारून जगण्यापेक्षा मन भरून आपण मात्र जगलं पाहिजे. कारण आपल्याला एवढं मात्र माहिती असलंच पाहिजे की इथला मुक्काम आपला कधी संपेल हे मात्र आपल्याला मुळीच ज्ञात नाही. म्हणूनच जेवढं काही सध्या तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहे त्या गोष्टी प्रत्येक क्षणी चालूच आहेत असं तर नसू शकतं, कारण की पुढील काही वेळेमध्ये आपण असो किंवा नसो याची मात्र आपल्याला मुळीच गॅरंटी नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही मात्र नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायला शिका. बाकी अपेक्षा ठेवणं हे तर सोडल्यापासून दुःख काय असते हे मात्र विसरूनच गेलोय. बाकी आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख तेव्हाच तुम्हाला होईल जेव्हा तुम्ही काही चूक नसताना, अर्थात तुमची कोणतीही चूक नसताना देखील लोक तुमच्याबद्दल नेहमीच गैरसमज करून घेत असतील. परंतु अशा वेळी आपण मात्र त्यांच्याकडे निश्चिंतच दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. बाकी खूप काळजी घेणारेच तुम्हाला मात्र रडवून जातात. कितीही मनापासून तुम्ही प्रेम करा, तुमच्याशिवाय कोणी जगू शकत नाही असे म्हणणारेच एक दिवस तुम्हाला मात्र निश्चिंत सोडून निघून जातात. म्हणूनच आत्मविश्वास हा तर आपण अर्थात स्वतःवर ठेवला पाहिजे. एवढं मात्र तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा. बाकी स्वतःसाठी सुंदर घर करणे हे तर प्रत्येकाचे एक स्वप्न तर असतेच, परंतु एखाद्याच्या मनामध्ये घर करणे यापेक्षा सुंदर या जगामध्ये काहीच नाही. आणि कधी कुणावर अवलंबून मात्र तुम्ही राहू नका. एकट्यानेच नेहमी लढत राहा. परमेश्वर नेहमीच तुमच्या मात्र पाठीशी आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या लग्नातील भोजनातील मूलभूत फरक तर एवढाच आहे की पूर्वी जेवणारे एका जागी असत आणि वाढणारे फिरत, आता मात्र वाढणारे एका जागी बसत आहेत आणि जेवणारे मात्र फिरत आहेत. एवढं मात्र सध्या निश्चिंतच आहे.
आणि माणुसकीचा काळ गेला. आता मात्र नाती व्यवहाराने आणि स्वार्थाने निश्चिंतच जोडली जात आहे. एवढं मात्र आपल्याला नक्कीच निरीक्षणामध्ये येत आहे आणि नक्कीच समोरच्याच्या गरजेवर तुम्ही मात्र तुमची किंमत तिथंच ठरत आहे. पायपुसणी किती सुंदर असली तरी देखील कोणी तिथे हात मात्र पुसणार नाही. एवढंच आपण प्रत्येक क्षणी लक्षात आपल्याला मात्र निश्चिंतच ठेवायचं आहे. बाकी आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा मात्र तुमच्या कामी येणार नाही. माणसांच्या आधारी अनेक ठिकाणी मात्र खूप महत्त्वाचं आहे. बाकी नेहमी चुका दाखवून देणारा मात्र निश्चिंतच प्रत्यक्ष बदनाम नक्कीच होत असतो. तर चुका करून सभ्यतेचा दिखावा करणारा नेहमीच इथे मात्र योग्य ठरत असतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि दुनियादारी जर तुम्हाला समजली की मग मात्र माणूस कमी बोलतो आणि स्वतःच्या कामांकडे जास्तीत जास्त लक्ष देतो. एवढं मात्र निश्चिंतच आहे. जो टाळतो त्याला कधी तुम्ही जवळ करू नका आणि जो नेहमी जीव तुम्हाला लावतो त्याला मात्र तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत कधीही सोडू नका. आकाशात जर तुम्हाला उडायचेच असेल तर नुसते पंख असून चालणार नाहीत, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. आणि ती उंच भरारी मात्र आपण आपल्या नक्कीच मर्यादेमध्ये घेतली पाहिजे. आणि यशस्वी होण्यासाठी संघर्ष मात्र करणे हाच एकच पर्याय आहे. बाकी नशिबावर मिळालेली गोष्ट ही तर नक्कीच चमकते, परंतु काही काळासाठी. आणि मेहनतीने मिळाली गोष्ट ही मात्र अनेको काळासाठी निश्चिंतच चमकत असते. एवढा मात्र फरक आपल्याला नक्कीच समजून घ्यायचा आहे. आणि यशस्वी होण्यासाठी मात्र तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक नक्कीच प्रबळ असली पाहिजे. बाकी कठीण काळात आपण मात्र सतत स्वतःला सांगत राहिलं पाहिजे की शर्यत तुझी अजूनही संपलेली नाही, कारण तू मात्र अजून जिंकलेलाच नाहीस. असं मात्र तुम्ही नेहमी तुमच्या कठीण काळामध्ये स्वतःला सांगत चला. बाकी मित्रांनो, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर प्रत्येकजण जोडतात, पण नात्यापेक्षाही जास्त विश्वासाला जास्तीत जास्त किंमत असते. म्हणूनच तुम्हाला मात्र विश्वास प्रत्येकावर तुम्ही ठेवला पाहिजे. अर्थात सर्वात जास्त स्वतःवर ठेवा. आणि तुमच्यावर कोणी विश्वास ठेवलेला असेल तर मग तो मात्र तुम्ही कधीही पूर्णत्व नष्ट करू नका. बाकी सोबत दमदार हवी. खरं तर रस्त्यांची मार्गही मग 100% सुखकर मात्र होऊन जातात. बाकी हे देखील तितकंच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला खाली खेचणारे लोक तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवरचे असतात. म्हणूनच आयुष्यामध्ये आपण मात्र निश्चिंतच आनंदी जगलं पाहिजे. बाकी आरशात माणसाला चेहरा मात्र स्वतःचा नेहमी साफ दिसत असतो. प्रत्यक्ष सांग माणसा तू कोणाच्या काळजात किती रुजतो. एवढं मात्र निश्चिंतच आहे. जर नशीब साथ देत नसेल तर आपण मात्र समजून जावे की परिश्रम आपले कमी पडत आहेत. म्हणून तुम्ही सर्वप्रथम चांगले कर्म करण्यास सुरुवात करा आणि नक्कीच आयुष्यात चुकीची व्यक्ती तुम्हाला योग्य धडा शिकवून जाईल. तेव्हा जीवन जगण्याची कला मात्र तुम्हाला उत्तम रीतीने समजून जाईल. म्हणूनच जे काही आयुष्यात घडते ते तर चांगल्याच गोष्टीसाठी घडते. एवढं मात्र निश्चिंतच आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी आयुष्यातील असंख्य समस्याची तर फक्त 2च कारणे आहेत. एक तर तुम्ही विचार न करता कृती करता, किंवा कृती करण्याऐवजी तुम्ही फक्त आणि फक्त विचार करत बसता. अर्थात जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्या गोष्टीबद्दल सर्वप्रथम तुम्ही नियोजन बनवा आणि नक्कीच ती गोष्ट पूर्णत्व यशस्वी अर्थात सत्यामध्ये उतरवण्यासाठी तुम्ही मात्र सातत्याने प्रयत्न करा. आणि तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते मात्र सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत निश्चिंतच येईल. हा तर निसर्गाचा अटल नियम आहे. तुम्ही जे काही इथे पेराल ते मात्र इथेच उगवणार आहे. अर्थात तुम्ही जसे कर्म कराल तसेच तुम्हाला इथे मिळेल. म्हणूनच मित्रांनो, आपण मात्र नेहमी उत्तमच नक्की कर्म केले पाहिजे. बाकी हातावर विश्वास ठेवून कष्ट करणाऱ्याला कुणापुढे देखील हात मात्र पसरवण्याची वेळ मुळीच भगवंत येऊ देत नसतो. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा की आयुष्यामध्ये किती दुःख असले, किती संकटे असले, जर तुम्हाला भगवंतांवर विश्वास असेल तर मग मात्र भगवंत तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट उत्तम नक्कीच करतील.
परंतु ती उत्तम गोष्ट घडवण्यासाठी तुम्हाला मात्र उत्तम प्रयत्न करावे लागतील. बाकी डिलीट जेवढ्या लवकर होतं तेवढ्या लवकर डाउनलोड मात्र होणार नाही. कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ मात्र नक्कीच लागते, बिघडावला मात्र मुळीच लागणार नाही. मग ते ॲप्लिकेशन असो किंवा एखादी नाती असो. बाकी कोणी फसवले याचे तर दुःख तात्पुरते असते, परंतु आपण कोणाला कधी फसवले नाही याचा आनंद मात्र तुम्हाला दीर्घकाळ नक्कीच असेल. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला मात्र प्रत्येकांची नक्कीच मदत करायचं आहे. बाकी पैसा राहणीमान बदलू तर नक्कीच शकेल, परंतु तुमचा स्वभाव कधी देखील पैसा मात्र बदलू शकणार नाही. बाकी हे देखील आपण नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि नक्कीच जेव्हा सर्व काही तुमच्यासाठी मार्ग संपतील तेव्हा मात्र तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण करावा लागतो. एवढंच परमेश्वर आपल्याला प्रत्येक क्षणी म्हणत असतात. बाकी चुका झाल्यास त्यापासून तुम्ही पळू नका, तर त्या सुधारण्यास तुम्ही मात्र प्रत्यक्ष प्रयत्न करा. कारण त्या सुधारल्यासच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमची जास्तीत जास्त प्रगती होत असताना नक्कीच तुम्हाला दिसून जाईल. बाकी किनारा नाही भेटला तरी चालेल, परंतु कुणाला बुडून वर मात्र कधी देखील यायचे नसते. आणि परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची कधी देखील लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज मात्र कधी देखील येणार नाही. बाकी आयुष्यात जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी सर्वप्रथम नक्कीच तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. बाकी लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा मात्र तुम्ही कधीच घाबरू नका. फक्त एक गोष्ट तुम्ही मात्र स्मरणात ठेवा की प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू कधी देखील आवाज करत नाही. खेळाडूला फक्त आणि फक्त जिंकायचे असते. एवढंच आपण नेहमी स्मरणात ठेवून नेहमी तुम्हाला मात्र आयुष्यात उत्तम रीतीने पुढे जायचं आहे. बाकी माणूस कितीही श्रीमंत झाला तरी देखील तो मात्र होणारा त्रास कधी देखील विकू शकणार नाही आणि शांतता विकत देखील तो कधी घेऊ शकणार नाही. बाकी बंधनात नका ठेवू कधी तुम्ही कोणाला. प्रत्येक नात्याला आपण मात्र मोकळं सोडलं पाहिजे. जे तुमचं असेल ते मात्र कधी देखील जाणार नाही. बाकी मतलबी असेल ते मात्र तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील थांबणार नाही. एवढंच नेहमी स्मरणात ठेवून तुम्हाला मात्र उत्तम रीतीने नक्कीच जगायचं आहे. बाकी मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय तुम्हाला सुधरवता येईल हा विचार तुम्ही मात्र निश्चिंतच करा. कारण मित्रांनो, हा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. बाकी आयुष्यात एवढं मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवायचं आहे की किती दुःख असले, किती संकटे असले, जर तुमच्या मनामध्ये जिंकण्याची उमेद असेल, जर तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार असतील आणि तुमचे कर्म उत्तम असतील, तर परमेश्वर कोणता ना कोणता मार्ग तुम्हाला मात्र निश्चिंतच दाखवत असतो. बाकी धावत्या जिंदगीत ओगवते अनाहून संकटांचे अवस, रेंगाळत बसतं आयुष्य आणि पुढं ढकलतो आपण मात्र प्रत्यक्ष या आयुष्यातला एक एक दिवस. नेहमी चुका दाखवून देणारा मात्र बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं डोंग घेणारा मात्र योग्य ठरत असतो. आणि परमेश्वर आपण प्रत्येकाने एकच म्हणतात की आज मी तुझी परीक्षा घेत आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये जे काही तुला मिळेल ते मात्र अपेक्षापेक्षाही उत्तम असेल. म्हणून तुम्ही बाळूमामांवरती विश्वास ठेवून नेहमी कर्म चांगले करा. आणि काही नाती ही तर भाड्याच्या घरासारखीच असतात. जणू त्यांची किती आपण सजावट केली, किती त्यांना उत्तम कार्य दाखवले, तरी देखील ते आपली मात्र कधीच नसतात. एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे आणि पुढे मात्र चालत गेलं पाहिजे. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही पाहिजे आहे ते मात्र तुम्ही नक्कीच मिळवा. फक्त एवढीच तुम्ही काळजी घ्या की तुमच्या जाण्याचा मार्ग लोकांचे मने मात्र तोडून जाणारा नसावा. एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी मी मात्र त्यांची नेहमी रिस्पेक्ट कधीच करणार नाही, जो माझी कधी रिस्पेक्ट करत नाही. एवढं मात्र आपण मनी नेहमी बाळगलं पाहिजे. परंतु अहंकार आणि गर्व यापासून आपण मात्र नेहमी दूर राहिलं पाहिजे. बाकी तुमच्या कर्मानुसार तुम्हाला तर प्रत्येक काही मिळत असतं. याचा गरिबी आणि श्रीमंतीचा काडी इतका देखील संबंध नाही. कारण रडणारा हा तर महालाती रडतो आणि हसणारा मात्र झोपडीती असतो. एवढंच आपल्याला मात्र नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा
की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणात ठेवायचं आहे, ज्या गावाला तुम्हाला जायचं नाही ती मात्र पकडायची कधीच नसते वाट. फरफट फक्त जीवनाची, ती प्रत्यक्षाने चकवण्याची भीती मात्र असते दाट. एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जितक्या जास्त दुःखांचा सामना सध्या भगवंत करायला लावत आहेत, त्यापेक्षा जास्त ते तुम्हाला उत्तम दिवस देखील निश्चितच दाखवतील. तुम्ही मात्र नेहमी तुमचे कर्म चांगले नक्कीच केले पाहिजे. बाकी दिवस मात्र कामात चाललाय, रात्र मात्र विचारात चालली आहे, मन अडकत चालले, शरीर मात्र थकत चालले. प्रत्येकाचे मन सांभाळताना आयुष्य मात्र आपण प्रत्येकाचं संपत चालले. म्हणूनच या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण मात्र मनसोक्त आनंद घेतलं पाहिजे. घर सुटलं पण आठवण मात्र कधी सुटणार नाही. जीवनात आई नावाचं पान मिटणार कधीच नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासावर मात्र आई हेच शब्द राहत असतात. एवढं मात्र आयुष्यातली एक मोठी सत्यता आहे. बाकी मित्रांनो, ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही, अर्थात ते पडणेच बंद होईल, त्या दिवशी मात्र आपण प्रत्यक्ष तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच निश्चित स्वरूपात फरक पडतो. बाकी परिस्थिती ही तर सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं तुम्हाला कधी देखील कोणी शिकू शकणार नाही. बाकी जास्त लोड मात्र कधी देखील आयुष्यात कोणत्या देखील गोष्टीचा घ्यायचा नसतो. कारण जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते मात्र घडणारच आहे. म्हणूनच तुम्हाला नेहमी उत्तम कर्म करत राहायचे आहेत. बाकी जीवनात व्यस्त आपण मात्र इतके राहायचे असते की पश्चाताप, भीती, दुःख आणि दोषासाठी तुम्हाला मात्र वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात रिकामा माणूसच सर्वात जास्त तुम्हाला मात्र दुःखी दिसून जाईल, हे मात्र निश्चितच खरे. बाकी कोणाच्या प्रगतीवर जळण्यापेक्षा तुम्ही देखील काम करून त्याची बरोबरी करायला शिका. अर्थात आपण मात्र कधी देखील कोणावरच कधी जळू नये, परंतु आपण मात्र प्रत्यक्ष बराबरी करावे. परंतु तुम्ही मात्र कधी कोणावर जळू नका, एवढंच परमेश्वर आपल्याला मात्र नेहमी सांगत असतात. बाकी योग्य ते मात्र आपण बोललंच पाहिजे आणि म्हणूनच ते तुम्ही बोलायला शिका. कारण अन्याय हा तर नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा बकऱ्याचाच दिला जातो, वाघाचा कधीच नाही. बाकी दुसऱ्याला पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतःला एकदा जरी तुम्ही आरशात पाहाल तर उत्तमच आहे. जर तुम्ही स्वतःला एकदा आरशात नक्कीच बघावं. उगाच गैरसमज करून दुसऱ्यांबद्दल अफवा मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील फसवू नये, अर्थात पसरू नये, एवढं मात्र निश्चितच खरे. बाकी आयुष्य दुसऱ्याच्या थाकात नाही तर ते मात्र स्वतःच्या थाटात आपण नेहमी जगायला शिकलं पाहिजे. बाकी धर्म आणि जातीशी नशा त्यावेळी उतरते जेव्हा एखाद्याला हॉस्पिटलमध्ये रक्ताची मात्र गरज असते. बाकी सगळ्या लोकांना तुमचा मात्र चांगुलपणा निश्चितच दिसेल असं तर काहीच नाही. तर काही लोक आंधळे असतात, तर काही लोक मुद्दाम आंधळ्याचं सोंग निश्चितच घेत असतात, एवढं मात्र निश्चितच खरे. बाकी नाती मात्र आपण नक्कीच जपली पाहिजेत, परंतु ज्या नात्यात तुमची किंमत शून्य असेल अशा नात्यापासून मात्र तुम्ही नेहमी दूर राहायला शिका. बाकी मित्रांनो, जो तुम्हाला टाळेल त्याला मात्र कधी देखील तुम्ही कवटाळू नका आणि जो तुम्हाला जीव लावेल त्याला मात्र कधी देखील तुम्ही सोडू नका. बाकी यशस्वी होईपर्यंत आपण मात्र नेहमी गप्प ऐकून घ्यायचं. एकदा का तुम्हाला यश तुमच्या हाती आलं की मग मात्र आयुष्यामध्ये कोणाला सुट्टी नाही द्यायची, एवढं मात्र नेहमी स्मरणात ठेवून. परंतु गर्व मात्र कधी देखील तुम्ही करू नका. बाकी तुम्ही इतरांना जे काही देता तेच तुमच्याकडे परत येतं. मग तो कुणाचा तरी आदर असो, सन्मान असो किंवा विश्वासघात असो, यापैकी तुम्ही जे दुसऱ्यांना द्याल ते मात्र तुमच्याकडे दुपटीने येईल, एवढं मात्र निश्चितच आहे. जाताना का घेऊन जायचं आहे असं म्हणणारा माणूस असताना मात्र काही देखील सोडणार नाही, एवढं देखील तितकंच खरे. बाकी मस्करी केली असं बोलून लोक अनेकदा मनातलं मात्र बोलून टाकतात. म्हणूनच माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला आपण मात्र निश्चितच शिकलं पाहिजे. बाकी साथ देण्याची हिंमत नसेल तर मात्र सोबत राहण्याची गंमत कधी देखील तुम्ही करत जाऊ नका. आणि तुटलेलं
प्रत्यक्ष मिळालं तरी चालेल, फक्त ते मात्र आपलं असावं एवढंच आपण नेहमी मनामध्ये ठाम राहिलं पाहिजे. बाकी कोणाला तुमच्याकडून सर्व काही हवे आहे आणि कोणाला फक्त तुम्ही पाहिजेत, या दोन्हीमधला फरक तुम्हाला समजला तरच ते नाते टिकण्यात मजा आहे. अन्यथा सर्व काही मोह माया आहे. बाकी काही लोक आणि काही रस्ते तुमच्यासाठी नसतातच, म्हणून त्यांना मागे सोडून दिलेले कधी देखील तुमच्यासाठी उत्तम आहे. बाकी मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तर तीच तुम्हाला दिसून जातील, ज्यांना कधी काली तुम्ही डोक्यावर घेऊन निश्चिंतच नाचलेला असाल. बाकी नशिबाच्या पुढे काही देखील चालणार नाही हे तेव्हाच तुम्हाला समजेल, जेव्हा तुम्ही जवळच्या व्यक्तीवर जीवापाड विश्वास ठेवाल आणि ती व्यक्ती तुम्हाला मात्र नक्कीच धोका देते. बाकी माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी देखील त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्माने निश्चिंतच होत असते. बाकी जीवन तुम्हाला जगायचंच असेल तर ते तुम्ही त्रास सहन करायला शिका. मेल्यानंतर तर आगीच्या पण वेदना तुम्हाला निश्चिंतच होणार नाहीत. म्हणूनच तुम्हाला मात्र नेहमी आयुष्यामध्ये दुःखाचा सामना करत राहायचा आहे. परंतु आयुष्यात भरपूर जास्त दुःख आहेत, म्हणून जगणं मात्र आपण कधी देखील सोडायचे नसते. जे तुम्हाला करायचं आहे आणि जे करण्यात तुम्हाला आनंद मिळतो त्या ध्येयाच्या रस्त्यावर मात्र आपण निश्चिंत स्वरूपात चालायचे असते. कारण भगवंतांनी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी बनवलेलं आहे ते तर आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला या प्रत्येक गोष्टी स्मरणात ठेवून नेहमी आयुष्य जगायचं आहे. बाकी संध्याकाळपर्यंत आपल्या आयुष्यात काय होईल याची मात्र आपल्याला कल्पना नसते. हे आपण उठल्यानंतर विचार करतो, परंतु उठल्यानंतर आपण असा विचार करावा की आपल्या आयुष्यामध्ये जे काही होईल ते मात्र उत्तमच होईल. असं जर तुम्ही सकारात्मक राहाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच तुम्ही आनंदी राहाल. ध्येय साध्य करणे किती जरी कठीण असले, पण जर आत्मविश्वास जर तुम्हाला असेल तर अशक्य मात्र तुमच्यासाठी काही देखील नाही. कुणी कुणाला प्रत्यक्ष बेरीज करतो, कुणी कुणाला वजा करतो, कुणी कुणाला गुणाकार करतो, कुणी कुणाला प्रत्यक्ष भागाकार करतो, पण परमेश्वर मात्र वेळ आल्यानंतर सर्वांना बराबर करतो. म्हणूनच या आयुष्याच्या रस्त्यावर चालत असताना आपण मात्र नेहमी चांगले कर्म करत चालले पाहिजेत. बाकी मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे की हे कलियुग आहे. इथे खरा झुरतो आणि खोटा मात्र नक्कीच मिरवतो. पण एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, विजय तर नेहमी सत्याचाच होतो, कारण सत्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर उभा राहतो. एवढं मात्र निश्चिंतच खरे. नातं कसं पाहिजे, ज्याचा शेवट कधी देखील होणार नाही. नातं मात्र असंच पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, आजचा हा संदेश जर आपल्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितकाच वेळ देऊन अगदी शांत चित्ताने आजचा संदेश तुम्ही नक्कीच ऐका. आणि हा संदेश तुम्हाला आवडला तर या संदेशाला तुम्ही एक लाईक नक्कीच करा. संत तुकाराम महाराजांनी लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेले आहेत, एवढं मात्र तुम्ही एकदा नक्कीच ऐका. बोलावे बरे आणि बोलावे खरे, कोणाच्याही मनावर कधी पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दांमुळे दंगल तर शब्दांमुळेच मंगळ. शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. जिभेवर ताबा सर्व सुखदाता. वाणी पाणी नाणे कधी देखील नासू नये. यामधला तुम्हाला जर अर्थ समजला तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम रीतीने नक्कीच जगायला सुरुवात कराल. बाकी शब्दांचं मोल जपलं की मग मात्र आयुष्याचं अनमोल निश्चिंतच आपलं होऊन जाईल. म्हणूनच आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये शब्दांचा उच्चार निश्चिंत उत्तम रीतीने केला पाहिजे. व्यर्थ कधीही बडबडू नका, तिथे तुमची किंमत कमी होऊन जाईल. म्हणून व्यर्थ बोलण्यापेक्षा आपण मात्र नेहमी विचार करून बोलायला शिकलं पाहिजे. आणि अहंकार आणि लोभ हे तर माणसांच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहेत. जो अनन्य भावाने बाळूमामांना शरण जातो त्यांना मात्र बाळूमामा नक्कीच आपल्याला मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास निश्चिंतच मदत करतात. हे तर त्रिवार सत्य आहे. बाळूमामांची अनुभूती येणं, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं आहे. सदा बाळूमामांचे तुम्ही नामस्मरण करा
आणि कायमचे तुम्ही मात्र तुमचं जीवन निश्चिंत सुखी जगायला शिका. बाकी तुमच्याबद्दल समोरचा तुमची स्तुती करतच असेल तर याचा अर्थ मात्र असा नक्कीच होणार नाही की तो तुमच्या मागे देखील तुमच्याबद्दल फक्त आणि फक्त चांगलंच बोलत असेल. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जी वेळ आहे ती वेळ देखील नक्कीच सरून जाईल. अर्थात चांगली वेळ असेल तर तिथे मात्र तुम्ही चांगले अजून कर्म करत राहा आणि वेळ वाईट असेल तरी देखील तुम्ही चांगले कर्म करा आणि नेहमी संयम बाळगा. कारण प्रत्येक गोष्टी मात्र नेहमी उत्तम करण्यातच आहेत. अर्थात कर्म आपण मात्र नेहमी चांगले केले पाहिजेत. एवढंच आपल्याला आयुष्य जगत असताना जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. बाकी श्री संत सद्गुरू बाळूमामा नेहमी आपल्या भक्तांना म्हणत असतात की समोरच्याला समजावून सांगूनही जर तो समजतच नसेल तर तुम्ही नेहमी स्वतःला सांगत चला की हा माणूस तुमचा कधीच नाही. इथे वेळ वाया घालवणे मात्र निश्चिंतच व्यर्थपणा आहे. म्हणून तुम्हाला मात्र माणसं नक्कीच ओळखायला आणि माणसं वाचायला आपण मात्र नेहमी समजलं पाहिजे. बाकी भगवंतांचा संदेश, अजून किती रडणार आहे तू एकट्यामध्ये, थांब आता हे सर्व थांबव. किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा आणि बोलण्याचा तू त्रास करून घेणार आहेस. तुला मी रडण्यासाठी इथे मात्र पाठवले आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं तू नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावरच आहे. लोक मात्र तुला बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर नक्कीच तुला त्रास होणार नाही. आणि जर तू ठरवून घेतलं की लोक तुला काय म्हणत आहेत याकडे लक्ष द्यायचं तर मग मात्र भगवंत काहीच करू शकणार नाही. तुम्हाला स्वतःला त्रास होईल. म्हणूनच तुम्हाला लक्ष आणि तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं आहे की लोकांच्या बोलण्याकडे. एवढं मात्र निश्चिंतच. बाकी आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा तुम्हाला जर वाटला तर तुम्ही आदमापूरमध्ये नक्कीच मामांच्या चरणी जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठे देखील आपल्याला मात्र पाहायला मिळणार नाही. बाकी प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर मात्र आपण केलाच पाहिजे. त्याला त्या पद्धतीने मान मात्र आपण चांगल्या मनाने दिलाच पाहिजे. आणि बोलताना मात्र आपण आपल्या शब्दांचा जपून वापर निश्चिंतच केला पाहिजे. कारण की एक शब्द दवा आहे, एक शब्द दुवा आहे, शब्द दावा आहे तर शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं तर महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर नि तितकंच निरागस मन. आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर मग मात्र जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कुणी देखील तुम्हाला दिसू शकणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी कोणत्याही भगवंतांसमोर आपण किती हात जोडून उभे राहिलो तर तुमचे कर्मच उत्तम नसतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्कीच भगवंत सावरू शकणार नाहीत. म्हणूनच आपण सर्वप्रथम आपल्या कर्मांकडे लक्ष मात्र ठेवलं पाहिजे. सुशीलो मातृ पुण्यन पितृ पुण्य चातुरा, औदार्य गुरुपुण्य आत्मपुण्य भाग्यवान. तर याचा भावार्थ असा होतो की आईच्या पुण्याईने माणूस शीलवंत नक्कीच शीलवान, तर वडिलांच्या पुण्याईने तो व्यक्ती चतुर, तर गुरूंच्या पुण्याईने उदार, तर स्वतःच्या पुण्याईने मनुष्य मात्र भाग्यवान होतो. असाच याचा भावार्थ आहे. बाकी मित्रांनो, जीवनात दोनच वाक्य तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा की मनाप्रमाणे झाले तर ती बाळू मामांची कृपा, आणि एखाद्या वेळी तुमच्या मनाविरुद्ध झाले तर मग मात्र ती बाळू मामांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळूनच जाईल. म्हणूनच तुम्ही मात्र उत्तम गोष्टींकडे नेहमी लक्ष केंद्रित करायला शिका. बाकी खोटं तर सहज विकलं तर नक्कीच जाईल. कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत मात्र निश्चिंतच नसते. बाकी मनाला वाटेल ते तुम्ही नक्कीच करा, परंतु इतरांच्या मनाला लागेल असं मात्र आपण कधीही वागू नये आणि कधी देखील करू नये. बाकी मी बाळूमामांना विचारलो की मी चुकीचा नसताना हे लोक मला चुकीचे का ठरवतात असे का गुरुमाऊली? यावर मात्र मामांनी हसून उत्तर दिले, सोनं ओळखण्याची पारख प्रत्येकाकडे कधीच नसते. एवढंच वाक्य आपल्याला देखील नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि आयुष्य मात्र नेहमी स्वतःच्या थाटात आपल्याला जगायचं आहे. बाकी चांगले कर्म करता करता येणारा वाईट विचार
ही तर प्रत्यक्ष वाईट कर्मात मोडून जातो, मग नशीब त्याच्या गणित घालतो. म्हणून म्हटले आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतोय ईश्वर. म्हणूनच तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर वाईट कर्म करून त्रास दिलेला असेल तर तुम्ही देखील त्या व्यक्तीसारखा वाईट कर्म करून त्याला मात्र त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. कारण जो जसे कर्म करतो त्याला ते फळ तर ईश्वर देत असतात. अर्थात त्या गोष्टी ईश्वरच्या हातात आहेत. म्हणूनच ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत त्या गोष्टी मात्र आपण भगवंतांवरती सोपवल्या पाहिजेत. आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या मात्र तुम्ही निश्चिंतच उत्तम रीतीने करायला शिका. अर्थात कष्ट करणे, चांगले विचार करणे, उत्तम कर्म करणे, भगवंतांची भक्ती करणे, इतरांची मदत करणे, असे अनेक उत्तम गोष्टी परमेश्वरांनी आपल्या हातामध्ये दिलेले आहेत. म्हणून ते मात्र आपण उत्तम रीतीने केले पाहिजेत. बाकी तुम्ही कितीही कष्ट केले त्यावरती मात्र तुम्हाला कशा पद्धतीचा विजय अर्थात कशा पद्धतीचा तुम्हाला रिझल्ट मिळेल हे मात्र परमेश्वरांच्या हाती आहे. म्हणूनच परमेश्वरांवर आपल्याला मात्र त्या प्रत्येक गोष्टी सोडायच्या आहेत. एवढं मात्र आपण निश्चिंतच समजलं पाहिजे. बाकी या जगात कोणतीच गोष्ट ही तर कायम टिकणारी नक्कीच नाही. दुःखांचंही तसंच आहे. काही काळासाठीच तुमच्या आयुष्यामध्ये दुःख राहतं. तुम्ही तर फक्त तुमच्या अंगी हिंमत नक्कीच ठेवायला शिका. बाकी देवा आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं. भगवंत कळण्यासाठी ज्ञान मात्र असावं लागतं. भगवंतांवर बोलण्यासाठी प्रेम मात्र मनातून असलं पाहिजे. देव प्रत्यक्ष जाण्यासाठी भक्तिभाव निश्चिंतच असावा लागतो. एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याजवळ काही जरी नसलं तरी देखील तुम्ही मात्र सन्मान प्रत्येकाला दिलाच पाहिजे. एवढं मात्र निश्चिंतच आपण समजलं पाहिजे. बाकी जिद्द आणि बाळू मामांची भक्तीच असेल आणि नक्कीच तुम्ही ती आशा ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मात्र नक्कीच मिळाल्याच पाहिजेत. बाकी प्रसंग आणि विषय हा कोणताही असला तरी तुम्ही मात्र तुमचे शब्द सुंदरच ठेवायला शिका. कारण लोक प्रसंग आणि विषय त्या क्षणी विसरून जातील, परंतु तुम्ही जे शब्द त्या व्यक्तींसाठी उच्चारलेले आहेत ते शब्द मात्र ते शेवटच्या श्वासापर्यंत कधी देखील विसरणार नाहीत. एवढं मात्र निश्चिंतच. बाकी जगातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी तुम्ही नक्की शिकल्या पाहिजे. प्रत्यक्ष काही तुमचं नाही, काही तुमचं नव्हतं आणि काही देखील तुमचं राहणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी पूर्व जन्मांची अर्धवट राहिलेली या जन्मात पूर्ण करण्याची संधी बाळूमामांनी आपल्याला दिलेली आहे. कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा बाळूमामांचा सेवक म्हणून झाला हे मात्र आपले परम भाग्य आहे. एवढंच नेहमीच प्रेमळ भक्तांनो आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच श्रीमंतीचा माज आणि गरिबीची लाज आपण मात्र कधीच करू नये. कारण वेळ मात्र कशी येईल हे कधी देखील सांगता येणार नाही. म्हणूनच परमेश्वर ज्या स्थितीत तुम्हाला ठेवेल त्या स्थितीत तुम्ही आनंदी नक्कीच राहा, परंतु त्या स्थितीमध्ये तुमचे मन घुमटू नका. अर्थात त्यापेक्षा उत्तम करण्याचा आपण मात्र सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. बाकी जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात निश्चिंतच राहतो ना, त्याच्या दारावर उभे असलेले सुख मात्र बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती बाळूमामांवर नेहमी श्रद्धा ठेवून बाळूमामांच्या इच्छेच्या मिळून राहतो त्याला मात्र मामांच्या कृपेने निश्चिंतच भरपूर जास्त सुख नक्कीच प्राप्त होते. नक्कीच मित्रांनो, घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख करून तुम्हालाच त्रास करून घ्याल. गेलेल्या गोष्टींकडे प्रत्यक्ष पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग आपण मात्र निश्चिंतच पाहावा. कदाचित भगवंतांनी आपल्याला यासाठी डोळे मागे न देता पुढे मात्र दिलेले आहेत. बाकी मित्रांनो, नक्कीच हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की झेप घेण्याची वृत्ती मात्र अंगीच असेल तर वयाचं बंधन मध्ये कधी देखील येणार नाही. माणसाने वय झाल्यानंतर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे कधी देखील नाही. कारण की म्हातारपण इतरांचा आधार नेहमी शोधत बसतो तर ज्येष्ठत्व नेहमीच दुसऱ्याला आधार देतो. जगातील वेदना कमी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही मात्र 2च गोष्टी शिकल्या पाहिजेत. काही देखील तुमचं नाही, काही देखील तुमचं नव्हतं आणि काही देखील तुमचं राहणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने
उत्तम रीतीने समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडे ही वेळ मात्र निश्चितच नाही, परंतु दुसऱ्यांच्या कामात मात्र व्यत्यय आणण्यासाठी प्रत्येकाकडे वेळ मात्र आपल्याला दिसून जाईल. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलणार नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी मात्र बदलून जाते, एवढं मात्र निश्चितच. बाकी जीवनात त्रास तर खरा त्यांनाच होतो जे सतत नेहमी जबाबदारी स्वीकारत असतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे मात्र कधी देखील हारणार नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी ते उत्तम रीतीने शिकून जातात. बाकी जे ते योगाने यश मिळून जाते ते मात्र समाधान जास्त काळ वास्तव्य करत नाही. मात्र जिथे परिश्रमाने यश मिळते तिथे मात्र ते कायम वास्तव्य करत असते. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम परिश्रम करायला शिका, कारण तुमच्या नशिबात जी गोष्ट नाही ती तुम्हाला माहिती नाही की तुमच्या नशिबात काय आहे आणि काय नाही. परंतु तुम्ही जर तुमच्या मनामध्ये वेगळ्याच गोष्टी आणाल, अर्थात नकारात्मक गोष्टी आणाल, तर मग मात्र तसंच तुमच्या आयुष्यात घडेल. अर्थात तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तर परमेश्वर आपल्याला देण्यासाठीच बसलेला आहे. फक्त आपल्याला मात्र त्यासाठी लागणारी मेहनत आणि त्यासाठी उत्तम कर्म मात्र तुम्हाला करावे लागतील. आणि जीवनात त्रास तर नेहमी त्यांनाच होतो जे सतत नेहमी जबाबदारी स्वीकारत असतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी मात्र हारणार नक्कीच नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी उत्तम रीतीने ते त्यांच्या आयुष्यामध्ये शिकत असतात. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटत असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती आपण मात्र ठेवली पाहिजे. सहनशक्ती तुम्ही नक्कीच ठेवा, कारण तुमची आजची परिस्थिती उद्या अशीच राहणार नाही, एवढं मात्र नेहमी आपण निश्चितच समजलं पाहिजे. थकले असाल तर तुम्ही थोडी विश्रांती घ्या, पण पराभव मानून कधी देखील तुम्ही मात्र थांबू नका. संघर्ष हे तर निसर्गाचं आमंत्रण आहे. जो इथे स्वीकारतो तोच नेहमी पुढे जातो. बाकी शांतता हे तर प्रत्येक प्रश्नांना दिलेलं एक सुंदर उत्तर असते, आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. प्रत्येक गोष्ट जर आपण समजून घेतली तर यश मात्र निश्चितच तुम्हाला मिळेल. परंतु यशाच्या रास्तेवरती चालत असताना थकलं तर आराम करावे, परंतु पराभव समजून मागे जाणे हे तर एक पद्धतीचे पाप आहे. म्हणून तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमी जर खरोखरच तुमचे ध्येय मिळवायचे असेल तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला मात्र निश्चिंत स्वरूपात उत्तम रीतीने फक्त पुढे चालत राहायचं आहे. बाकी घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता मात्र असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही, आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी मात्र यश देखील असणार नाही. आणि भगवंत नेहमीच आपल्याला म्हणतात की सत्य ही अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा मात्र आयुष्यभर तुम्हाला आनंद उपभोगता येईल, परंतु असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख तर तुम्हाला नक्कीच मिळेल, परंतु आयुष्यभर तुम्हाला त्याचे निश्चितच परतफेड 100% करावी लागेल. बाकी एवढं मात्र नक्कीच खरे की आयुष्य अशा तुम्ही तुमच्या माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको, फक्त आणि फक्त तुमची साथ हवी आहे. बाकी दुःख आणि त्रास ह्या तर भगवंतांनी निर्माण केलेल्या काही प्रयोगशाला आहेत जिथे तुमच्या क्षमतेचे आणि आत्मविश्वासाची निश्चितच परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला कधी लाजणार नाही त्याला मात्र जगात यशस्वी होण्यापासून कधी देखील कोणी थांबू शकणार नाही. म्हणूनच तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कष्ट नेहमी करत राहा, उत्तम रीतीने कर्म करत राहा. वेळ आल्यानंतर ते देखील मिळेल ज्याची कधी तुम्ही अपेक्षा देखील केलेली नव्हती. बाकी संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की मग मात्र माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोप मात्र कधी देखील करत नाही, एवढं मात्र निश्चितच खरे. बाकी या जगात सर्वात मोठी संपत्ती तर तुमची बुद्धी आहे. सर्वात मोठा हतियार हा तुमचा धैर्य आहे. सर्वात चांगली सुरक्षा तुमचा विश्वास, आणि सर्वात चांगले औषध हे तुमचे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व काही विनामूल्यच भगवंतांनी तुम्हाला दिलेले आहेत, एवढं मात्र निश्चितच खरे. बाकी लाखो शरण अपूर्ण पडतील. तुम्हाला तुमच्या आयुष्याला उत्तम दिशा देण्यासाठी
परंतु तुमची फक्त एकच चूक कारणीभूत ठरून जाईल. ते प्रत्यक्ष दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. एखादं यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व मात्र कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. म्हणूनच यश मिळाल्यानंतर आपण मात्र नेहमी शांत राहिलं पाहिजे. एवढंच आपल्याला उत्तम रीतीने समजायचं आहे. बाकी माणसाने किती देखील प्रयत्न केले तरी देखील अंधारामध्ये त्याला त्याची सावली, म्हातारपणात त्याचे शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधी देखील त्याला साथ देणार नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी अर्थशास्त्राचा एकच मोठा सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध आहे तिची मात्र किंमत कालांतराने नेहमी कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही वेगळे राहा, वेगळे बना, मगच तुमची मात्र किंमत उत्तम रीतीने होत राहील. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी भगवंतांना आपण जर एखाद्या वेळी घाबरलो नाही तरी देखील नक्कीच चालेल, काही देखील होणार नाही. परंतु तुम्ही मात्र तुमच्या कर्मापासून नेहमीच घाबरून राहिलं पाहिजे. कारण की शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती आणि सुख असेल किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे दुसऱ्याला द्याल ते मात्र न चुकता तुमच्याकडे परत निश्चिंतच येणार. हा तर चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म अर्थात निसर्गाचा नियम आहे आणि या नियमाला स्वतः भगवंत देखील चुकलेले नाहीत. म्हणूनच तर सामान्य जीव जंतू हे देखील आपण उत्तम रीतीने समजलं पाहिजे आणि नेहमीच आपण मात्र उत्तम कर्म केले पाहिजेत. बाकी श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत मात्र गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नावे ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात आणि रिटायर लोकांना नेहमी नाव ठेवणारे स्वतः आयुष्यभर नेहमी प्रत्यक्ष राबत असतात, अर्थात कष्ट करत असतात. आणि यशस्वी लोकांना नावं ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच येत राहतं. तात्पर्य एवढंच आहे, दुसऱ्यांना नावं ठेवून त्यांचा तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य कधी देखील बदलणार नाही. म्हणूनच आपण मात्र उत्तम रीतीने कार्य करून आणि नेहमी पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी जेवढं तुम्ही दुसऱ्यांवर जळाल तेवढी मात्र तुमचीच राख होणार आहे. एवढं मात्र परमेश्वरांनी म्हटलेलंच आहे. बाकी कोणत्याही कृतीमागे जर कपटच नसेल तर तो गुन्हा मुळीच नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचे देखील नुकसान झालं नाही तरी देखील तुम्ही त्याला बर्बाद करा. तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, परंतु तसं व्हावं हा मात्र त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं, याची मात्र खात्री पटली तर मग मात्र तुम्ही निश्चिंत स्वरूपात त्याला मात्र क्षमा करायला शिका. आणि नक्कीच मित्रांनो, दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं तुम्हाला दुःख देऊन जाईल हे मात्र निश्चिंतच आपल्याला कधी देखील सांगता येणार नाही. म्हणूनच आपण मात्र नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी स्वप्न तर मोफतच असतात, परंतु त्यांचा पाठलाग करताना आपल्याला मात्र जास्तीत जास्त किंमत निश्चिंतच मोजावी लागते. बाकी नक्कीच मित्रांनो, आयुष्यात सर्व देखील तुम्ही हारलात तरी देखील चालेल, परंतु तुम्ही मात्र तुमची हिंमत कधी देखील हारू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक मोठी प्रेरणा देत असते. एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी आपला मृत्यू कधी आणि कसा येईल हे मात्र कोणी देखील तुम्हाला सांगू शकणार नाही. म्हणूनच जे मिळाले आयुष्य ते भरभरून जगणं हेच खरं आयुष्य. माझं तुझं काही नाही, हे धन आहे परक्याचं, एवढं नेहमी स्मरणात ठेवून आपण मात्र आनंदी जगलं पाहिजे. बाकी परिस्थिती विरोधात जाते तेव्हा मात्र माघार घेण्याऐवजी तुम्ही मात्र संघर्षाची तयारी करा. कारण की हे कलियुग आहे. इथे मात्र खोट्याला स्वीकारले जाते आणि खऱ्याला मात्र लुटले जाते. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी माणूस जेव्हा आजाराने थकत नाही, अर्थात जेवढा आजाराने थकत नाही त्याहीपेक्षा जास्त तो मात्र त्याच्या नकारात्मक विचारांनी थकतो. म्हणूनच तुम्ही नेहमी हसत राहा, विचार सोडा, बाळूमामांचे नामस्मरण करीत राहा. आपण आहोत तर जीवन आहे हेच तुम्ही तुमच्या मनी संकल्पना बाळगा. अर्थात जीवन निसंकोचपणे तुम्ही जगा आणि सदैव तुम्ही लक्षात ठेवा की भगवंतांसाठी काही देखील अशक्य नाही. अर्थात प्रत्येक गोष्ट शक्य आहे. तीच नेहमी गोष्ट लक्षात ठेवून आपण मात्र नेहमी
आनंदी राहिलं पाहिजे आणि हे जीवन जगत असताना संगत तर फार महत्त्वाची आहे. एवढी गोष्ट तुम्ही मात्र नेहमी समजून घ्या की बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाने फाटून जातात. याउलट चंदनाच्या झाडाशेजारी एखादी लिंबाचे झाड वाढले तर मग मात्र लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात श्री बजरंगबली धन्य झाले, श्रीकृष्णांच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले. याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्मकर्ण सर्वश्रेष्ठ असून देखील त्यांचा मात्र क्षणात नाश झाला. आपण ज्या सोबत राहतो त्यांच्या विचारांचा, राहणीचा, वागणीचा अंमल हा तुमच्यावर निश्चिंतच होत असतो. म्हणूनच संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात. एवढंच आपण स्मरणात ठेवून उत्तम संगत मात्र निश्चिंतच निवडली पाहिजे. बाकी स्वभाव म्हणजे एखादी रंग पेटीचा आहे. कधी कुठला इथे रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसलेल याचा मात्र मुळीच आपल्याला अंदाज कधी देखील बांधता येणार नाही. फक्त स्वतःचे रंग रंगवताना मात्र इतरांची चित्रे बिघडणार नाहीत याची मात्र जमेल तितकी आपण नक्कीच काळजी घेतली की आपले रंग देखील निश्चिंत स्वरूपात छान खुलून जातील. एवढं मात्र नक्कीच खरे. शेवटच्या घावात दगड तुटतो याचा अर्थ असा होणार नाही की आधीचे घाव महत्त्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा तर तुमच्यासाठी महत्त्वाचाच आहे. एवढं नेहमी स्मरणात ठेवून तुम्ही मात्र नेहमी नक्कीच प्रयत्न करत चला. बाकी जीवनात अशी माणसं तुम्हाला भेटावीत जी चालणाऱ्याला पडणारी कधी देखील पाडणारी कधी देखील नसावी, तर पडलेल्याला उठवून चालायला मात्र लावणारी नक्कीच असावीत. एवढं मात्र निश्चिंतच खरे. नक्कीच मित्रांनो, आयुष्य हे तर फार अवघड शाला आहे. आपण इथे कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला देखील ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती आहे याची देखील आपल्याला कल्पना नसते. आणि कॉपी मात्र इथे आपल्याला मुळीच करता येणार नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका परमेश्वराने मात्र वेगळी दिलेली आहे. परंतु हे आयुष्य जगत असताना आपण मात्र नेहमी स्वतःचा अनुभव वापरला आणि स्वतः नेहमी प्रयत्न करून निर्णय घेऊन त्यावर कृती केले तर मग मात्र आपल्याला ही आयुष्याची परीक्षा उत्तम रीतीने पास होता येईल. बाकी जवळच्या व्यक्तीने केलेला तुमचा विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक या दोन गोष्टी मात्र माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यासाठी निश्चिंत स्वरूपात भाग पाडत असतात. आणि नक्कीच मित्रांनो, अहंकार मात्र कधीच कुणाला चुकलेला नाही. त्याचे पण खरे दोन चेहरे आहेत. एक प्रथम म्हणजे स्वाभिमान आणि दुसरे म्हणजे गर्व. अहंकारांचं रूपांतर जेव्हा देखील स्वाभिमानात होईल तेव्हा मात्र कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हाही तो प्रत्यक्ष गर्वांचं रूप धारण करतो तेव्हा मात्र तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. म्हणूनच तुम्हाला मात्र तुमच्या मनामध्ये अहंकार तुमच्या मनातला नष्ट करायचा आहे आणि सदैव भगवंतांच्या भक्तीमध्ये तुम्हाला मात्र राहायचं आहे. एवढं मात्र निश्चिंतच आपण समजलं पाहिजे. बाकी प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी तर अदृश्यच आहेत, पण या प्रत्यक्ष एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्य गोष्टीला देखील एका क्षणामध्ये शक्य करत असतात. बाकी अहंकार कधीच कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण खरे दोन चेहरे आहेत. प्रथम म्हणजे स्वाभिमान आणि दुसरे म्हणजे गर्व. हे देखील आपण निश्चिंत समजलं पाहिजे. बाकी ढीगभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल मात्र होणार नाही, तर रॉयल होण्यासाठी माणूस ही एकदम रिअल मात्र निश्चिंतच असावा लागतो. इतकं मात्र निश्चिंतच खरे. बाकी रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकींच्या विचारांची पाठ राखण काही देखील उपयोगाची नसते. हे देखील आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला नेहमी अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटांवर उतरायला मात्र भाग पाडत असते. परंतु आयुष्य नावाच्या अशा प्रत्यक्ष प्रवासामध्ये आपल्याला नेहमी उत्तम रीतीने नक्कीच आनंद घ्यायचा आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे श्रीकृष्णांना गीता कोणाला देखील सांगता तर आलीच असते, परंतु त्यांनी फक्त अर्जुनांना ती सांगितली. कारण श्रीकृष्ण म्हणतात, जसा सांगणारा असावा लागतो तसा मात्र ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच तर त्या ज्ञानाचा
निश्चिंत स्वरूपात विकास होतो. बाकी आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला मात्र त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास निश्चिंतच भाग पाडत असतात. आणि मित्रांनो, अशक्य असे काहीच नसते. जर तुम्ही तुमच्या मनात आणले तर चालणीतून पाणीसुद्धा तुम्हाला निश्चिंतच तुम्ही नेऊ शकाल. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला मात्र संयम ठेवायचा आहे. बाकी खरं तर नाते 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे रक्ताचे, दुसरी म्हणजे मानलेली आणि तिसरी म्हणजे नात्या पलीकडचे. संकट प्रसंगी जिथं काही रक्ताचे नाते कामाला येणार नाहीत, तिथं मात्र मानलेली नाती संकट निवारण्यास तुम्हाला मदत करतात. आणि जिथं रक्ताचे आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात, तिथं मात्र नात्यांपलीकडचे सगळे स्वरे निश्चिंतच आपल्याला मदत करतात. ज्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरता आपला संबंध आणि ओळखी नसते. म्हणून माणसाने आयुष्यात रक्ताच्या मानलेल्या नात्यासोबतच नात्यांपलीकडचे सगळे स्वरेही निश्चिंत स्वरूपात जमवलं पाहिजे. ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्हाला निश्चिंत स्वरूपात येऊन जाईल, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी एक मर्यादा प्रत्यक्ष आखाव्याच लागतील. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन मात्र खऱ्या अर्थाने उजळून निघतं, एवढं मात्र निश्चिंतच आपण समजलं पाहिजे. बाकी स्वतःचा आनंद नेहमीच बाजूला ठेवून जी कृती केली जाते त्यालाच तर नेहमी निस्वार्थ प्रेम असे म्हटले जाते. आणि नक्कीच मित्रांनो, मिठाच्या बरणीला कधी देखील मुंग्या लागत नाहीत, परंतु साखरेचा एक कण जरी आपण खाली ठेवला तर तिथे मुंग्या लागलेल्या आपल्याला दिसतील. याच पद्धतीने माणसाची असंच आहे. प्रत्यक्ष जर गोडवा तुमच्या जिभेवर असेल तर सर्वजण तुमच्यासाठी धावून येतील, परंतु मिठासारखा खारटपणा जर नक्कीच असेल तर कोणी देखील येणार नाही. नेहमी ज्याची वाणी गोड त्याचं मात्र आयुष्य निश्चिंत स्वरूपात गोड असतं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी विद्वान व्यासंगी माणसांच्या सहवासाचा आनंद जितका अलौकिक असेल, तितकाच आनंद सात्विक निष्पाप माणसांच्या सहवासाचा निश्चिंत स्वरूपात आहे. बाकी मित्रांनो, जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी मात्र आपण निश्चितच उत्तम रीतीने प्रयत्न केलं पाहिजे. बाकी नातं चुकीच्या लोकांच्या प्रत्यक्ष नात्यात अडकून उदास नेहमी राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून नेहमीच आनंदी राहिलेलं आपल्यासाठी कधी देखील उत्तमच आहे. बाकी मित्रांनो, आयुष्यामध्ये काल तुमच्यासोबत काय घडलं नेहमीच याचा विचार करत बसण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचं आहे याचा नेहमीच तुम्ही विचार करा. कारण तुम्ही फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने निश्चिंत स्वरूपात घालवायला नक्कीच जन्माला आलेला आहात, एवढं नेहमी स्मरणात ठेवून आपण मात्र नेहमी आपलं आयुष्य नक्कीच आनंदी जगलं पाहिजे. बाकी विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव मात्र जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी आपण मात्र निश्चिंतच आपलं आयुष्य जगलं पाहिजे. बाकी प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान असून देखील काही देखील उपयोगी नाही. म्हणूनच आपण मात्र नेहमीच प्रामाणिकपणा निश्चिंतच आपल्या अंगी ठेवला पाहिजे. गोड शब्द आणि चांगले व्यवहार हेच माणसाला नेहमी श्रेष्ठ बनवतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस मात्र कधी देखील धनवान नक्कीच होणार नाही. खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुरवाणी, नम्रताने एक व्यवहार व सुंदर विचार निश्चिंतच असतात. बाकी दुःख आणि आनंद, दुःखामुळे नेहमीच दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधी आपल्यासाठी चांगली आहे. आणि असं आपण केलं तर आनंदी जीवनाचे रहस्य आपल्याला मात्र उत्तम रीतीने समजून जाईल. बाकी वृत्ती स्वच्छ आणि जर तुमचे योग्य उद्दिष्ट असतील तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भगवंत तुम्हाला मात्र निश्चिंतच मदत करतील, एवढं मात्र नक्कीच करे. आणि समर्पणाच्या भावनेने नातं मात्र इथे जोडावं लागतं तरच बांधिलकी जमते. समर्पण म्हणजे झुकणं नसते तर समर्पण म्हणजे एक निष्ठता असते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, हे मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ते म्हणजे तुमच्या निंदकांना तुम्ही मात्र कधी देखील घाबरू नका. त्यांना तुमच्याविषयी जेवढं प्रत्यक्ष वाईट बोलता येईल
तेवढं मात्र निश्चिंतच तुम्ही बोलू द्या. त्यांच्यामुळे तुमचे वर्तन नेहमी बदलत जाते. ज्याप्रमाणे गल्लीतील 2-4 प्राणी असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहणार नाही, त्याचप्रमाणे तुमच्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय तुमच्या जीवनाचा विकास देखील मुळीच होणार नाही. हे मात्र आपण उत्तम रीतीने समजावे, ह्यासाठीच आम्ही सांगितलेले आहे. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीच्या रस्त्यावर चालत असताना नेहमीच आपल्या मनाचे ऐकावे, हे मात्र निश्चिंतच आपण समजलं पाहिजे. बाकी सूर्य कधी बोलत नसतो, तर त्याचा प्रकाशच नेहमी त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी कधी देखील काहीच बोलू नका. फक्त उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा स्वतः परिचय देतील. एवढं मात्र निश्चिंतच तुम्हाला समजायचं आहे. बाकी मनुष्य फक्त आणि फक्त भ्रमात जीवन जगतो की हा माझा आहे, प्रत्यक्ष माझ्या जवळचे माझे आहेत. खरं तर फक्त वेळच तुमची आहे आणि ती जर चांगली असेल तर सर्वजण तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असूनसुद्धा दूरचे तुम्हाला पाहायला मिळतील. हेच खरे जीवनाचे सत्य आहे, जे आपल्याला नेहमीच मनात ठेवायचं आहे. बाकी हे देखील तितकंच खरे की कधी कधी नक्कीच क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक, तर क्षमा मागणं, चूक कबूल करणं हा मात्र भान असतो. परंतु पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना निश्चिंत स्वरूपात असतो, हे देखील आपल्याला नेहमी समजायचं आहे. बाकी नक्कीच मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्ही देखील तुमचा किमतीचा वेळ देऊन पूर्णत्व ऐकलेला असाल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. एक गोष्ट आपण मात्र नेहमीच मनात ठेवायचं आहे की आयुष्यामध्ये किती दुःख आले तरी देखील आपल्याला जर स्वतःवर विश्वास असेल तर मग मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये निश्चिंतच उत्तम रस्त्यावरती नक्कीच जाऊ. अर्थात योग्य वाटेवरती तुम्हाला भगवंत नक्कीच घेऊन जातील. फक्त तुम्ही आत्मविश्वास ठेवा आणि असेच बाळूमामांचे गोड आणि जीवन उपयोगी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र आपण नक्कीच ऐकावा. आणि आजचा हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांकडे आणि मामांच्या प्रत्येक भक्तांकडे नक्कीच शेअर करावा. धन्यवाद.